नमस्कार रसिक श्रोते हो. मी मृदुल निवसरकर. कथा सुरंग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. या यूट्यूब चॅनलद्वारे मी काही ऐतिहासिक, पौराणिक आणि मनोरंजक गोष्टी सांगत असते. गोष्टी ऐकायला तर सगळ्यांनाच आवडतात. त्यामुळे हा माझा चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. गोष्ट आवडली की लाईक करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक केलं की मी नवीन अपलोड केलेल्या गोष्टीचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. नुकतंच नवरात्र सण आपण साजरा केला. या नवरात्रीचं वैशिष्ट्य म्हणजेच देवीची 9 रूपं, कुष्मांडा, चंद्रघंटा, ब्रह्मचारिणी, महागौरी, स्कंदमाता अशी विविध तिची रूपं. कधी ती रणरागिणी तर कधी मायाळू माता. ह्या स्त्रीच्या विविध रूपांचं आपण हे स्त्री शक्तीचं जागरण म्हणून नवरात्र साजरा करतो. म्हणून नवरात्रीच्या निमित्ताने मी अशाच एका शूर स्त्रीची कथा मी आज तुम्हाला सांगणार आहे. आजच्या कथेचं नाव आहे राणी पद्मिनी. त्या काळचा सिंहली देश म्हणजे आत्ताची श्रीलंका. या सिंहली देशाचा राजा होता गंधर्वसेन आणि त्याच्या राणीचं नाव होतं चंपावती. या दोघांना एक अतिशय रूपवान मुलगी होती. तिचं नाव पद्मिनी. हिचं सौंदर्य अगदी आरस पाणी होतं. तिच्या सौंदर्याची ख्याती कित्येक देशांमध्ये पसरलेली होती. ती जेव्हा विवाहयोग्य होते त्यावेळेला ती एक अट ठेवते. ती काय अट असते माहिती आहे? की तिने सांगितलेल्या सैनिकाबरोबर जो तलवारबाजीमध्ये जिंकेल त्याच्याशी ती लग्न करणार. ही अट तिने का ठेवलेली? कारण ती स्वतः एक अतिशय उत्तम तलवार चालवणारी तरबेज स्त्री होती. आणि असं म्हणतात की तिने जरी सांगितलेलं होतं की तिने सांगितलेल्या सैनिकाशी राजपुत्रांनी तलवारबाजी करायची आहे, तरी सुद्धा त्या सैनिकाच्या रूपामध्ये स्वतः पद्मिनीच असायची. अशी ही शूर पद्मिनी. त्याच काळामध्ये आपल्या हिंदुस्थानात मेवाडचा राजा हा रावळ वंशांचा होता आणि तो होता राणा रतनसिंह. हा राणा रतनसिंह अतिशय राजबिंडा आणि अतिशय चांगल्या स्वभावाचा, प्रजाहितदक्ष असा हा राजा होता. राजपूत घराण्याचा होता, उमदा तरुण होता आणि त्याच्या कानावरती ही बातमी जाते आणि तोही सिंहली देशाला जाऊन पोचतो. तलवारबाजीमध्ये तो पद्मिनीला हरवतो आणि त्या गोष्टीचा पद्मिनीला आनंद होतो आणि पद्मिनी ही मेवाडची महाराणी होते. अशा प्रकारे राणी पद्मिनी ही मेवाडला येऊन पोचते. त्या काळी मेवाड हे मोठं साम्राज्य होतं. अनेक मोठ्या बाजारपेठा तिथे होत्या. देश अतिशय समृद्ध होता. त्यामुळे राणी पद्मिनी सुद्धा अतिशय खुश असते. त्याच काळामध्ये दिल्लीच्या तख्तावर अल्लाउद्दीन खिल्जी ह्याचं राज्य होतं. हा अल्लाउद्दीन खिल्जी अतिशय क्रूरकर्मा होता. स्त्रीलंपट, व्यभिचारी आणि अतोनात प्रजेचे हाल करणारा असा होता. दिल्लीचं तख्त मिळवताना त्यांनी आपले मेव्हणे, काका, नंतर चुलत भाऊ, नंतर मामा सगळ्यांना त्यांनी मारलेलं असतं. ह्या दिल्लीच्या तख्ताचे जे संस्थापक जलालुद्दीन खिल्जी यांचा वध करून त्यांनी त्यांचं मुंडकं भाल्याच्या टोकावर लावून सगळ्या सैन्यामध्ये फिरवून स्वतःची दहशत निर्माण केलेली असते. अशा प्रकारे हा अल्लाउद्दीन खिल्जी दिल्लीच्या तख्तावर राज्य करत असतो. तेथे बादशाह बनून राहत असतो. त्याच्या जनानखान्यात अनेक स्त्रिया या दुसऱ्या राजघराण्यातल्या आलेल्या असतात, आणलेल्या असतात. कारण जेव्हा तो दिल्लीच्या तख्तावर बसतो त्यावेळेला तो शेजारची सगळी साम्राज्य उद्ध्वस्त करत सुटतो. त्याच्यामध्ये पारमार साम्राज्य, यादव साम्राज्य, चौहान साम्राज्य, काकाटीय साम्राज्य अशी बलाढ्य साम्राज्य तो विध्वंस करून टाकतो. नुसती जिंकत नाही तर तिथल्या प्रजेचे अतोनात हाल करतो. तिथल्या सगळ्या ज्या राजघराण्यातल्या स्त्रिया आहेत त्या स्वतःच्या जनानखान्यात आणून ठेवतो आणि त्याचं जे सैन्य असतं तेही तेवढंच क्रूर असतं. ते सगळ्या त्या राज्यातल्या स्त्रियांचे अतोनात छळ आणि हाल करत असतात. अशा प्रकारे हा अल्लाउद्दीन खिल्जी हा
दिल्लीच्या तख्तावर बसून सगळ्या साम्राज्यांचा विध्वंस करत असतो. त्याच काळामध्ये ह्या मेवाडच्या दरबारामध्ये चेतन राघव नावाचा एक खुशमस्कर्या आणि कवी आणि एक कलाकार असा राणा रतनसिंहाच्या दरबारात असतो. हा जो राघव चेतन असतो तो उत्तम बासरी वाजवायचा, त्याला छान चुटकुले सांगायचा किंवा छान कविता करायचा. त्यामुळे तो राणा रतनसिंहाच्या एकदम मर्जीतला असतो. एकदा अशीच खुशमस्करी करत असताना तो राणी पद्मिनीच्या सौंदर्याचं वर्णन करतो आणि त्या गोष्टीचा राणा रतनसिंहाला अतिशय राग येतो. एखादा खुशमस्कर्या हा मेवाडच्या महाराणीच्या सौंदर्याचं कोण वर्णन करणार, या गोष्टीचा त्यांना राग येतो. आता काही इतिहासकार नुसतंच सांगतात की राघव चेतनकडून एक गुन्हा घडला आणि काही जण अशा प्रकारचा गुन्हा वर्णन करतात. पण राणा रतनसिंह हा राघव चेतनला सांगतो की अशा प्रकारे तू जे धाडस केलेलं आहेस, राणी पद्मिनीच्या लावण्याचं वर्णन करण्याचं जे धाडस केलं आहेस, त्याच्याबद्दल मी दुसरा कोणी असता तर जीभच छाटली असती किंवा त्याचं मुंडकं उडवलं असतं किंवा त्याला कैदेत टाकलं असतं. पण तू माझ्या मर्जीतला माणूस म्हणून मी तुला सोडून देतोय, पण तुला मेवाडमध्ये राहायला परवानगी नाही, तुला तडीपार व्हावं लागेल. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे राघव चेतन बिथरून जातो. पण आपल्याकडनं ही चूक झाली, आपण मेवाडच्या महाराणीच्या सौंदर्याचं वर्णन करण्याचं हे धाडस केलंय असं तो विचारच करत नाही. तो तडीपार जातो, परंतु तो मेवाडच्या राणा रतनसिंहबद्दल आणि राणी पद्मिनीबद्दल अतिशय राग मनात ठेवतो आणि सूडबुद्धीने तो जाऊन मिळतो अल्लाउद्दीन खिलजीला. त्याच्या दरबारामध्ये तो प्रवेश करतो आणि हळूहळू अल्लाउद्दीन खिलजीची तो मर्जी संपादन करतो आणि बरोबर वेळ साधून तो राणी पद्मिनीच्या सौंदर्याचं वर्णन अल्लाउद्दीन खिलजीकडे करतो आणि त्याच्या मनामध्ये विष पेरून देतो की राणी पद्मिनीसारखी अतिशय रूपवती आणि लावण्यवती राणी खरं तर तुमच्या जनानखान्यात हवी. तुम्ही दिल्लीचे बादशाह आहात, तुमचं शौर्य जर वर्णन करायचं असेल तर तुमच्या जनानखानामध्ये राणी पद्मिनी पाहिजेच. असं म्हटल्यानंतर आधीच स्त्रीलंपट आणि व्यभिचारी असलेल्या ह्या अल्लाउद्दीनच्या तोंडाला तर पाणी सुटतं आणि तो ठरवतो की राणी पद्मिनीला आपल्या जनानखान्यामध्ये घेऊन यायचं. त्यामुळे तो सगळ्या सैन्याची तयारी करतो आणि तो मेवाडवर हल्ला करतो. 8 महिने तो चित्तोडगडला वेढा टाकून बसलेला असतो. पण राजस्थानचे राजपूत घराणं असतं. राजपूत अतिशय शूर, निकरांनी लढाई देतात. 8 महिने ते अल्लाउद्दीन खिलजीच्या सैन्याला तोडीस तोड उत्तर देत असतात. अल्लाउद्दीनला शेवटी राहवत नाही. 8 महिने झाले त्याला अजूनही पद्मिनी हातात आलेली नसते. त्यामुळे तो चेकाळून उठतो. पण काय करणार, शेवटी तो एक कपटी कट रचतो आणि तो चित्तोडगडवर या राणा रतनसिंहाला निरोप पाठवतो की मला असं कळलेलं आहे की तुमची राणी पद्मिनी ही अतिशय रूपवती आहे. मला एकदाच फक्त राणी रूपवतीचं चेहरा बघू दे आणि मग मी दिल्लीला परत जाईन आणि ही लढाई थांबवेन. हा निरोप आल्यानंतर राणा रतनसिंहांना अतिशय राग येतो आणि ही गोष्ट जेव्हा राणी पद्मिनीच्या कानावर जाते तेव्हा ती विचार करते, 8 महिन्यामध्ये गडावरचा सगळा दाणागोटा संपत आलेला आहे. अनेक सैनिक मारले गेलेले आहेत, हजारो सैनिक मारले गेलेले आहेत, त्यांच्या बायका विधवा होत आहेत, आपलं राज्य धोक्यात आलेलं आहे. मग माझा फक्त चेहरा बघून जर हे युद्ध थांबवत असेल तर काय हरकत आहे. त्यामुळे ती राणा रतनसिंहांजवळ आपल्या पतीजवळ विनंती करते की अल्लाउद्दीनला माझा चेहरा बघू दे. फक्त एक अट आहे की माझा चेहरा मी सरळ सरळ त्यांना दाखवणार नाही, आरशामध्ये दाखवीन. सगळे मंत्रीगण 8 महिने युद्ध करूनही कंटाळलेले असतात. राणीच्या ह्या अटीला शेवटी राणा रतनसिंह तयार होतो. अल्लाउद्दीन खिलजीला निरोप जातो. अल्लाउद्दीन अतिशय आनंदित होतो आणि तो गडावर येऊन पोचतो. खान पान आदरातिथ्य झाल्यानंतर अल्लाउद्दीन खिलजी पुन्हा एकदा राणा रतनसिंहाला आठवण करून देतो की मला तुम्ही राणी पद्मिनी दाखवणार आहात ना. तेव्हा राणा रतनसिंह म्हणतो, आमच्या राजघराण्यानुसार आणि राजपुतांच्या वंशांच्या नियमानुसार आमच्या राजघराण्यातल्या स्त्रिया किंवा राजपूत स्त्रिया या परपुरुषापुढे
कधीच घुंगट उघडत नाहीत. त्यामुळे मी तुम्हाला राणी पद्मिनी सरळ सरळ तिचा चेहरा, आमची राणी पद्मिनी सरळ सरळ तिचा चेहरा दाखवणार नाही, तुम्हाला तिला आरशातून पाहावं लागेल. अल्लाउद्दीन खिलजी त्या गोष्टीला होकार देतो आणि राणी पद्मिनी एका आडोशाला उभं राहून आरशातून अल्लाउद्दीनला आपला चेहरा काही क्षणच दाखवते आणि ती पुन्हा घुंगट घेऊन आत निघून जाते. त्या काही क्षणातच अल्लाउद्दीन खिलजी हा तिच्या प्रेमात पडतो आणि तो कपटी राजा, कपटी बादशहा तो ठरवतो की पद्मिनीला आपण आपल्या जनानखान्यात काही झालं तरी घेऊन जायचं. सगळ्या प्रकारे आदरातिथ्य घेतल्यानंतर अल्लाउद्दीन खिलजी चित्तोडगड सोडतो. आपण जसे आपल्या पाहुण्यांना दारापर्यंत सोडायला जातो तसेच राजा हा राणा रतनसिंह हा अल्लाउद्दीन खिलजीला ह्या चित्तोडगडच्या किल्ल्याच्या दरवाजापर्यंत सोडायला जातो. तिथे अल्लाउद्दीन खिलजीनी सापळा रचलेला असतो. त्याचं सैन्य बाहेर उभं असतं. राणा रतनसिंह चित्तोडगडच्या दरवाजाच्या बाहेर पडतो आणि अल्लाउद्दीन खिलजीचे जे सैन्य असते ते त्याला घेराव घालतं आणि त्याला कैद करतो. कैद केलेला राणा रतनसिंहाला आपल्या राहुटीमध्ये खाली तंबूमध्ये अल्लाउद्दीन खिलजीचं सैन्य घेऊन जातं आणि चित्तोडगडावर निरोप येतो की तुमचा राजा आमच्या ताब्यात आहे, तुम्ही राणी पद्मिनी आम्हाला द्या आणि राणा रतनसिंह घेऊन जा. राणी पद्मिनीला हा फार मोठा धक्का असतो. हे कपट, हा विश्वासघात, ह्या गोष्टीचा तिला अतिशय राग येतो. पण आता काय करायचं? राणी पद्मिनी, इतर सगळे मंत्री आणि राणीचा मामा गोराज, त्या गोराजचा पुतण्या बादल असे सगळेजण या चर्चेमध्ये सामील झालेले असतात. हे गोराज आणि बादल हे अतिशय शूर असतात आणि त्यांच्या अनेक लोककथा या लोककथा आणि कथांमध्ये आणि लोकगीतांमध्ये सुद्धा यांचा उल्लेख येतो, राजस्थानच्या लोकगीतांमध्ये. तर हे जे गोराज मामा असतात ते आणि राणी पद्मिनी आणि इतर मंत्री काही प्लॅन करतात आणि अल्लाउद्दीन खिलजीच्या तंबूमध्ये निरोप जातो की राणी पद्मिनी तुमच्याकडे येत आहे आणि ती तुमच्या तंबूच्या बाहेर आली की ताबडतोब तुम्ही काय करायचंय, राणा रतनसिंहांना कैदेतून मुक्त करायचंय. त्याबरोबर राणी पद्मिनी अजून एक अट ठेवते की तुमच्या तंबूमध्ये कोणताही परपुरुष नको. दासी असेल तर चालेल, पण कोणताही परपुरुष नको, कारण मेवाडची महाराणी परपुरुषांपुढे कधीच घुंगट उचलत नाही. त्या गोष्टीला सुद्धा अल्लाउद्दीन तयार होतो. अजून एक ती अट घालते की माझ्याबरोबर माझ्या 50 दासी असतील. अल्लाउद्दीनच्या सैन्याला तर अजूनच आनंद होतो की चला 50 दासी पण येत आहेत. या सगळ्या अटी अल्लाउद्दीन अगदी मनापासून कबूल करतो. झालं, चित्तोडगडावर निरोप जातो. 50 पालख्या तयार होतात. 50 पालख्यांमध्ये 50 दासी आणि प्रत्येक पालखी उचलायला 4 भोई. अशा प्रकारे सगळ्या पालख्या चित्तोडगड उतरायला लागतात. अल्लाउद्दीन बेहद खुश असतो. कधी एकदा पद्मिनी आपल्या तंबूत येते असा तो अधीर होऊन गेलेला असतो. पद्मिनीची पालखी आणि दासींच्या 50 पालख्या या अल्लाउद्दीनच्या तंबूच्या समोर येतात आणि ती ताबडतोब निरोप पाठवते की पहिल्यांदा राणा रतनसिंहाला मुक्त करा. राणा रतनसिंह कैदेतून मुक्त होतो. तो घोड्यावर बसतो. तो चित्तोडगडकडे हळूहळू जायला लागतो आणि राणी पद्मिनीच्या वेशात असलेला तिचा मामा गोराज हा अल्लाउद्दीनच्या तंबूमध्ये प्रवेश करतो. राणी पद्मिनी आली असं समजून अल्लाउद्दीन अगदी खुशीने पुढे होतो आणि घुंगट बाजूला करतो. तो पाहतो तर धोका. चिडतो, भयंकर संतापतो आणि त्याच वेळेला गोराज मामा आपली तलवार उपसतो. अल्लाउद्दीनवर तो हल्ला करणार तेवढ्यात अल्लाउद्दीन जवळच उभ्या असलेल्या दासीला पुढे करतो. गोराज मागे सरकतो, कारण राजपूत कधीही स्त्रियांवर वार करत नाहीत. त्या गोष्टीचाच अल्लाउद्दीन फायदा घेतो आणि त्याच्या तंबूच्या बाहेर लपून बसलेला जो सैनिक असतो तो वेगाने आत येतो आणि गोराज मामांचं मुंडकं उडवून देतो. आतमध्ये ही सगळी घटना घडते. त्याच वेळेला बाहेर जे प्रत्येक पालखी मागे 4 भोई आणि पालखीमध्ये 1 दासी
हे सगळे सैनिक असतात. एकही दासी किंवा राणी पद्मिनी ही पालखीतून खाली आलेली नसते. त्यामुळे बाहेर 250 सैनिक असतात. 50 पालख्यांना उचललेले पण 4-4 भोई म्हणजे ते 200 आणि प्रत्येक पालखीमध्ये बसलेली एक दासी म्हणजेच अजून एक सैनिक असे 250 सैनिक आलेले असतात. आणि पालख्यांमधून त्यांनी तलवारी, ढाली, भाले असे सगळी शस्त्र आणलेली असतात. त्यामुळे हे 250 सैनिक जीव तोडून अल्लाउद्दीनच्या सैन्यावर हल्ला करतात आणि ह्यांच्याशी लढतानाच राणा रतनसिंह हा चित्तोडगडावर जाऊन पोचतो. परंतु अल्लाउद्दीनचं सैन्य इतकं मोठं असतं की हे 250 सैनिक कसे काय तोंड देऊ शकणार. पण फक्त राणा रतनसिंह चित्तोडगडावर जाऊन पोचायची ते वाट बघत असतात. 250 सैनिकांची कधीच कत्तल उडवून अल्लाउद्दीनचं सैन्य चित्तोडगडावर हल्ला करतं. चित्तोडगडावर लढाईची पूर्ण तयारी ठेवलेली असते. अगदी जीव ओतून सगळं सैन्य राणा रतनसिंह सकट अल्लाउद्दीनच्या सैन्यावर तुटून पडतं. प्रचंड तुंबळ युद्ध होतं. पण चित्तोडगडावरचा एकूण एक सैनिक मारला जातो. या सगळ्या गोष्टीची कल्पना आधीच राणी पद्मिनीला असते. 8 महिन्यात हजारो सैनिक मारले गेलेले असतात आणि त्यामुळे तिने जोहाराची तयारी केलेली असते. चित्तोडगडच्या एका प्रचंड मोठ्या मैदानावर अनेक वृक्षांचे कोणके आणि लाकडं टाकून मोठी चिता रचलेली असते. पद्मिनी 16,000 विधवा स्त्रियांची मनं तयार करते आणि त्यांना सांगते, ज्या अग्नीच्या साक्षीने आपण आपल्या नवऱ्यांना वरलं आहे, त्यांच्या गळ्यात वरमाला घातली आहे, ते या सैन्यामध्ये शहीद झालेले आहेत. पण आपण जर ह्या शत्रूच्या आणि अल्लाउद्दीन खिलजीच्या सैनिकांच्या हाती लागलो तर आपलं शीलरक्षण होणार नाही, आपले आतोनात हाल होतील. त्यामुळे त्यांच्या हाती लागून आपले हाल करून घेण्यापेक्षा आपण ज्या अग्नीच्या साक्षीने आपल्या नवऱ्याला वरलंय त्याच अग्नीमध्ये आपण प्रवेश करून आपलं जीवन संपवायचं आहे. 16,000 स्त्रिया पद्मिनीच्या मागे जातात आणि सगळ्या जणी जोहार करतात. स्वतःच्या शीलरक्षणासाठी 16,000 स्त्रिया आणि पद्मिनी अग्निप्रवेश करतात. किती हे धाडस. एक प्रकारे तिने आपल्या नवऱ्याला मोठ्या संकटातून वाचवण्यासाठी हा प्रयत्न केलेला असतो. पण पुढे आपल्या शीलरक्षणासाठी ती अग्निप्रवेश करते. अशी ही राणी पद्मिनी. 1450 साली मलिक नावाच्या एका कवीनी, मलिक जायसी नावाच्या एका कवीनी पद्मावत नावाचं एक महाकाव्य लिहिलं. त्याच्यामध्ये ही राणी पद्मिनीची कथा आहे. त्यामध्ये त्यांनी राणी पद्मिनीचं नाव पद्मावती केलं होतं. तर अशा प्रकारे त्यांनी जे महाकाव्य लिहिलं त्याच्यावरच संजय लीला भन्साळी यांनी पद्मावती हा पिक्चर काढला. परंतु मेवाडच्या राजघराण्यातल्या काही लोकांनी या पद्मावती पिक्चरमधल्या काही प्रसंगांवर आक्षेप घेतला आणि कोर्टामध्ये केस गेली आणि म्हणून पद्मावती हे नाव बदलून संजय लीला भन्साळींनी त्याचं नाव पद्मावत केलं. बऱ्याच जणांना हा प्रश्न पडला की पद्मावतीचं पद्मावत केल्याने काय फरक पडला. तर पद्मावत हे मलिक मोहम्मद जायसी यांनी लिहिलेलं महाकाव्य आहे आणि त्या महाकाव्यावरती आधारित हा सिनेमा आहे असं दाखवण्यात आलं आणि त्यामुळे तो सिनेमा पुढे प्रदर्शित झाला. अशी ही राणी पद्मिनी.